चला, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। आज या ठिकाणी आपण या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा जो अर्थशास्त्र घटक आहे, या अर्थशास्त्र घटकावर जे काही प्रश्न पडतात 15 ते 18 पर्यंत, या प्रश्नांची उत्तरं परफेक्ट देता यावी त्यासाठी मोफत मार्गदर्शन करण्याची गरज आहे। कारण बरेच क्लासेस मी पाहतो जे अर्थशास्त्राच्या नावावरच क्लास सुरू करतात आणि काहीतरी थातूर मातूर अर्थशास्त्र शिकवतात, पुस्तकात पाहून म्हणा किंवा जे काही त्यांच्या पुढे आलं तेवढंच, आणि त्यातून फक्त स्वतःला एक्सपर्ट दाखवतात अर्थशास्त्रामध्ये आणि मराठी विद्यार्थ्यांची लूट करतात। एकतर त्या विद्यार्थ्यांनाही ज्ञान मिळत नाही अर्थशास्त्राचं परिपूर्ण, त्यांची आर्थिक लूटही होते आणि ज्ञान न मिळाल्यामुळे, व्यवस्थित ज्ञान न मिळाल्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये जे यश मिळायला पाहिजे ते यशही मिळत नाही। मग हे सर्व गोष्टींचा विचार करून आपण सुरू केलेला आहे मोफत क्लास अर्थशास्त्राचा, स्पर्धा परीक्षेमधील अर्थशास्त्र मोफत क्लास। ऑनलाईन येत असताना बऱ्याच अडचणी त्यावर आल्यात, त्यामुळे आजचा जो तास आहे तो ऑफलाईन तयार करून नंतर यूट्यूबवर अपलोड करीत आहे। परंतु या चॅनलवरून आपण ऑनलाईनही शिकवत, तो एखाद्या वेळेस अडचण आली ऑनलाईनला काही, तरी तुमचा तास मात्र चुकू देत नाही विद्यार्थ्यांचा, तो मी ऑफलाईन तयार करून अपलोड करतो, म्हणजे करतोच। तुमचा अभ्यासक्रम मोफत मध्ये परिपूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी मी पूर्ण करतो। माझ्या विद्यार्थ्यांना माहित आहे की मी जी जबाबदारी घेतो विद्यार्थ्यांच्या विकासाची, विद्यार्थ्यांच्या भल्याची, ती जबाबदारी मी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। आणि मी माझी जबाबदारी मराठी विद्यार्थ्यांना जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, ग्रामीण भागातील आहेत, गरीब कुटुंबातील आहेत, सर्वच जेवढे काही मराठी विद्यार्थी महाराष्ट्रात राहणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांना स्पर्धा परीक्षेचं अर्थशास्त्र इत्थंभूत रेफरन्स बुक्स मधील माहितीनुसार शिकवणार, मोफत शिकवणार आणि शिकवणारच। सुरुवातीला पूर्वच्या तयारीच्या दृष्टिकोनातूनचा जो अभ्यासक्रम आहे त्याविषयीचा आपण अभ्यास करीत आहोत। आता आजचा जो तास आहे त्याचा विषय आहे भारतीय अर्थव्यवस्था, आणि या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं, अर्थव्यवस्थेचे घटक कोणकोणते आहेत, अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणकोणते आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये क्षेत्रे कोणकोणती असतात, ती क्षेत्रे कशा पद्धतीने काम करतात, आणि अर्थव्यवस्थांचे जे जे काही प्रकार आहेत त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांचे गुण काय आहेत, आणि भारताने कोणत्या कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे आणि त्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात, या सर्व दृष्टिकोनातून आपण आजचा अभ्यास करणार। आता अर्थव्यवस्था म्हणजे काय, नेमकं अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं हे जाणून घेण्या अगोदर आपल्या लक्षात असलं पाहिजे अर्थशास्त्र कशाला म्हणायचं। अर्थशास्त्र म्हणायचं कशाला, तर 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी जे पुस्तक प्रकाशित केला, जो ग्रंथ प्रकाशित केला, ज्याचं नाव होतं एन इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन, हे पुस्तक प्रकाशित झालं, ज्याला आपण थोडक्यात वेल्थ ऑफ नेशन असेही म्हणतो, मराठीमध्ये देशाची संपत्ती, राष्ट्राची संपत्ती असंही म्हटलं जातं। त्या पुस्तकामध्ये ॲडम स्मिथ म्हणतात अर्थशास्त्र हे संपत्तीचे
किंवा पैशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, अशी ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये व्याख्या केलेली आहे. त्यानंतर 1776 मध्ये लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेसाठी, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी असा प्रश्न कधी कधी विचारला जातो, म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवा. नंतर 1890 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ प्रकाशित केला डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी. त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या केली की अर्थशास्त्र हे मानवी विकासाच्या संदर्भात अभ्यास करणारे शास्त्र आहे. यांनी थोडा मानवी कल्याणाचा विचार त्या अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये नमूद केलेला आहे. साहजिक आहे, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि जे जे काही सामाजिक शास्त्रे आहेत त्या सर्व सामाजिक शास्त्रांचा मुख्य उद्देश हा मानवी कल्याण आहे. त्यांनी अशा पद्धतीने अर्थ व्याख्या केलेली आहे. परंतु त्यामध्ये अशी सर्वसमावेशक जे खऱ्या अर्थाने अर्थशास्त्र आहे त्याला तटस्थ रीतीने त्याची व्याख्या झालेली नव्हती. मग रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची तटस्थरित्या व्याख्या केलेली आहे आणि त्या व्याख्येचा संदर्भ आपणास लक्षात असला पाहिजे. आणि ती व्याख्या जर आपल्या लक्षात असली तर अर्थशास्त्रातले जेवढे काही प्रश्न पडतात त्या सर्व प्रश्नांचा मूळ संदर्भ त्या व्याख्येमधून आपणास कळतो. अर्थशास्त्र समजून घेण्यासाठी सर्वात अगोदर रॉबिन्स यांची व्याख्या आपल्या लक्षात असली पाहिजे. काय म्हणतात रॉबिन्स? रॉबिन्स म्हणतात अनंत साध्ये किंवा त्याला गरजाही म्हणा, अनंत साध्ये आणि ती पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने, अनंत गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांच्यात मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र होय, अशी अर्थशास्त्राची व्याख्या रॉबिन्स यांनी केलेली आहे. ही अतिशय महत्वपूर्ण व्याख्या आहे. ही व्याख्या अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याच्या अगोदर भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करा, बँकिंगचा अभ्यास करा की नियोजनाचा अभ्यास करा, कुठलाही अभ्यास करण्या अगोदर आपल्या लक्षात असली पाहिजे. म्हणजे आपल्याला एक अर्थशास्त्राचा आणि त्या अर्थव्यवस्थेत होणाऱ्या घडामोडींचा एक अंदाज लागायला सुरुवात होते. म्हणून ही व्याख्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी समजून घेतली पाहिजे. आता अर्थशास्त्र तुमच्या लक्षात आलेलं आहे, कशाला म्हणायचं? आता अर्थव्यवस्था म्हणजे काय? मग अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर एका देशामध्ये, देशाच्या सीमेअंतर्गत ज्या काही आर्थिक क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात, ह्या आर्थिक क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या एकमेकाशी संलग्नित असतात, परस्पर संबंधित असतात, एकमेकांवर अवलंबून असतात. तर मग देशातील आर्थिक क्रिया प्रतिक्रियांच्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था असे म्हणतात. अशी थोडक्यात व्याख्या आपल्याला अर्थव्यवस्थेची करता येते. तर थोडीशी विस्तारित मांडलं तर कशी होईल? देशातील उत्पादन, उपभोग, वितरण आणि विनिमय या प्रक्रियेत सहभागी सर्व व्यक्ती आणि संस्थांच्या परस्परावलंबनातून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था असे म्हणतात. आता ही प्रमुख बाबी आहेत, प्रमुख क्रिया आहेत. उत्पादनाची प्रक्रिया, उपभोगाची प्रक्रिया, वितरण आणि विनिमय ह्या 4 प्रमुख घटक आहेत अर्थव्यवस्थेतले. उत्पादन संस्था ह्या उत्पादन करीत असतात वस्तू आणि सेवांचे. ज्या वस्तू आणि सेवांची गरज ही कुटुंब संस्थेला असते. कुटुंब संस्था म्हणजे एकूण लोकसंख्या. या लोकांना काय पाहिजे असते? उपभोगासाठी वस्तू आणि सेवांची गरज असते. ती गरज कोण पूर्ण करते? तर उत्पादन संस्था पूर्ण करते. परंतु उत्पादन संस्थेलाही उत्पादन करण्यासाठी आवश्यकता असते उत्पादन घटकांची. त्यामध्ये भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे, संयोजक आहे, या 4 उत्पादन घटकांची गरज असते. आणि या 4 घटकांचा पुरवठा कोण करते? तर कुटुंब संस्था म्हणजे लोकसंख्येमधून याचा पुरवठा होतो. मग उत्पादन संस्था उत्पादन करते आणि त्या वस्तू आणि सेवा उपभोक्त्याला किंवा लोकसंख्येला उपभोगासाठी उपलब्ध करून देते. हे करत असताना उत्पादन संस्था ही भूमी, श्रम,
भांडवल आणि संयोजक या 4 उत्पादन घटकांना त्यांचा मोबदला वितरित करते, त्याला वितरण असे म्हणतात. आणि जेव्हा वस्तूंचं उत्पादन होतं, त्या वस्तूंची देवाणघेवाण होते, खरेदी विक्री होते, त्याला विनिमय असे म्हणतात. यात जे क्रिया आणि आर्थिक क्रिया आणि प्रतिक्रिया आहेत, यातील याच्या व्यवस्थेलाच अर्थव्यवस्था असे म्हणतात. तर देशातील उत्पादन, उपभोग, वितरण आणि विनिमय या प्रक्रियेत सहभागी सर्व व्यक्ती आणि संस्थांच्या परस्परावलंबनातून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था असे म्हणतात. ही अर्थव्यवस्था काय आहे, त्यामध्ये काय काय घडामोडी घडतात, हे आपण थोडक्यामध्ये लक्षात घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे की अर्थव्यवस्था वेगवेगळ्या नावानं विचारल्या जातात. कोणी म्हणतंय भांडवलशाही अर्थव्यवस्था, कुठे ऐकायला मिळतं समाजवादी अर्थव्यवस्था, कुठे ऐकायला मिळतं मिश्र अर्थव्यवस्था, कुठे ऐकायला मिळतं कृषी प्रधान अर्थव्यवस्था, कुठे ऐकायला मिळतं भांडवल प्रधान अर्थव्यवस्था, कुठे ऐकायला मिळतं मिश्र अर्थव्यवस्था, कुठे ऐकायला मिळतं बंदिस्त अर्थव्यवस्था, तर कधी कधी ऐकतो आपण विकसित अर्थव्यवस्था, काही अल्प विकसित अर्थव्यवस्था किंवा अविकसित अर्थव्यवस्था, तर कधी कधी लोक संबोधतात विकसनशील अर्थव्यवस्था. अशा अर्थव्यवस्थांचे वेगवेगळ्या नावाने उच्चारत असलेला किंवा आपल्याला पुस्तक वाचत असताना संदर्भ मिळत असतात. मग हे कशा पद्धतीने वर्गीकरण केलं जातं बघा अर्थव्यवस्थांचं. तर अर्थव्यवस्थांचं प्रामुख्याने 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत असं मी म्हणत नाही, तर अर्थव्यवस्थेचे प्रमुख 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. हे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण करणे म्हणजे 3 प्रकार अर्थव्यवस्थेचे नव्हे. कन्फ्युजन व्हायचं नाही, होऊ द्यायचं नाही. मग जेव्हा तुम्हाला प्रकार विचारले जातील अर्थव्यवस्थेचे, तर त्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अर्थव्यवस्थेचे साधनांच्या मालकीनुसार किती प्रकार आहेत किंवा कोणकोणते प्रकार आहेत असं विचारलं जाऊ शकतं, किंवा विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आहेत किंवा कोणकोणते आहेत असा प्रश्न विचारला जातो, किंवा मग खुलेपणानुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार किती आहेत, कोणकोणते आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. परंतु अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. तर अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण 3 प्रकारामध्ये केलं जातं. 3 प्रकारामध्ये वर्गीकरण अर्थव्यवस्थेचं आपणास दिसून येतं. मग पहिला जो आहे तो साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार. साधने, उत्पादन साधने यांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार. तर या साधनांच्या मालकीनुसार प्रमुख 2 प्रकारामध्ये अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत. प्रमुख 2 आहेत. कोणकोणते? तर एक भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे आणि दुसरी आहे साम्यवादी, ज्याला आपण समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतो. हे 2 प्रकार मुख्य आहेत. सोशलिस्टिक इकॉनॉमी अँड कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी. दीज आर 2 मेन टाइप्स ऑफ इकॉनॉमी. कशानुसार? साधनांच्या मालकीनुसार हे 2 प्रकार आहेत. या व्यतिरिक्त आता तिसरा प्रकारही तयार झालेला आहे, तो मिश्र अर्थव्यवस्था. कारण भांडवलशाही अर्थव्यवस्था त्याचे काही गुण आहेत, काही दोष आहेत. तर समाजवादी अर्थव्यवस्था त्याचेही काही गुण आणि दोष आपल्याला दिसून येतात. मग या दोघांचं सुवर्ण मध्य साधून मिश्र अर्थव्यवस्थेचं प्रारूप बऱ्याच देशांनी अनुकरलेलं आहे. दुसरा प्रकार आहे, वर्गीकरण जे केलेलं आहे त्या दुसऱ्या प्रकारामध्ये विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थांचे वर्गीकरण. मग त्यामध्ये दिलेला आहे प्रकार 2, विकसित अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था. अविकसित अर्थव्यवस्थांना अल्प विकसित अर्थव्यवस्था असेही म्हणतात. डेव्हलप्ड इकॉनॉमी अँड लेस डेव्हलप्ड इकॉनॉमी असे 2 प्रमुख प्रकार आहेत. मग यातूनही एक तिसरा प्रकार पुढे आलेला आहे, त्याला मुख्य प्रकारामध्ये गणलं जात नाही, लक्षात घ्या. तिसरा प्रकार आलेला आहे विकसनशील अर्थव्यवस्था. परंतु ही विकसनशील अर्थव्यवस्था कशाला म्हटलंय? तर ज्या अर्थव्यवस्थांनी त्यांचा जो विकासाचा दर आहे, वृद्धीचा दर जो आहे तो थोडा वाढवण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत आणि त्यांचा वृद्धीचा दर वाढू लागलेला आहे, त्यांना आपण विकसनशील अर्थव्यवस्था संबोधतो. आणि तिसरा प्रकार आहे खुलेपणानुसार. खुलेपणानुसार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून तुमची अर्थव्यवस्था किंवा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था किती प्रमाणात मुक्त आहे, किती प्रमाणात खुली आहे
आंतरराष्ट्रीय व्यापार त्या अर्थव्यवस्थेमध्ये मुक्तप्रमाणे होतो, मुक्तरित्या होतो की होत नाही, की बंदिस्त आहे. या देशाचं कुठल्याही देशाशी वस्तू आणि सेवांची आयात आणि निर्यात अजिबात होत नाही असं आहे का? जर तसं असेल तर ती बंदिस्त अर्थव्यवस्था, आणि जर मुक्त असेल तर ती खुली अर्थव्यवस्था किंवा तिला मुक्त अर्थव्यवस्था असे म्हणतात. आता काय झालं, जागतिकीकरणापासून आपणास एक तिसरा प्रकार आहे पुढे दिसून येतो. संमिश्र अर्थव्यवस्था सुद्धा यामध्ये संबोधली जाते. संमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? आता भारतीय अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्णतः मुक्त अर्थव्यवस्था आहे का? नाही, पूर्णतः मुक्त अर्थव्यवस्था नाही. मग पूर्णतः बंदिस्त अर्थव्यवस्था आहे का? नाही, पूर्णतः बंदिस्त अर्थव्यवस्था ही नाही. भारतीय अर्थव्यवस्थेने जरी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपली पावलं टाकलेली असली तरी सुद्धा सर्वच्या सर्व बाबीसाठी भारतच नव्हे तर जगातला कोणताही असा देश आज नाही की जो देश सर्वच्या सर्व वस्तू, सेवा आणि भांडवल, कामगार या सर्वच घटकांना आयात आणि निर्यात बिना विरोध करू देते. त्यामुळे जगामध्ये अशी एकही अर्थव्यवस्था नाही जी 100% मुक्त आहे, किंवा अशीही नाही की जी 100% बंदिस्त आहे. तर जवळपास अर्थव्यवस्था ह्या संमिश्र स्वरूपाच्याच आहेत. पण भांडवलशाही अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं, तर ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांची मालकी खाजगी व्यक्तींच्या मालकीची असून उत्पादित वस्तू व सेवांच्या किमती बाजार शक्तीनुसार ठरतात व सरकारी हस्तक्षेप नसतो, त्यास भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. मग काय दिलं या ठिकाणी, की जे उत्पादनाची साधनं आहेत ती सर्व सरकारच्या मालकीची, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ही सर्व खाजगी मालकीची असतात. दुसरी बाब अशी दिलेली आहे की जे काही उत्पादन होतं वस्तू आणि सेवांचं, त्याच्या ज्या किमती आहेत त्या बाजार शक्तीनुसार ठरतात. मग त्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. पूर्णतः वस्तू आणि सेवांच्या किमती ही बाजार शक्तीनुसार ठरतात. मग या बाजार शक्ती कोणत्या आहेत? तर तुम्हाला प्रश्न विचारलेला बाजार शक्ती, मग आपल्याला माहित पाहिजे बाजार शक्ती या संकल्पनेमध्ये काय काय अंतर्भूत होतं. तर बाजार शक्ती या दोन आहेत. देर आर टू मार्केट फोर्सेस. दोन कोणत्या? एक आहे मागणी आणि दुसरी आहे पुरवठा. दोघांचे एकमेकाच्या विरुद्ध बाबी आहेत, या फोर्सेस आहेत. या दोन्ही शक्तींच्या संतुलनातून किंमत ठरते ती भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नाही. ती भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये किंमत जी ठरती वस्तू आणि सेवांची ती मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनातून ठरत असते आणि सरकारचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप अशा अर्थव्यवस्थांमध्ये नसतो, अशा उत्पादन प्रक्रियेमध्ये नसतो. अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे संबोधले जाते. यानंतर आहे बघा समाजवादी अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेनंतर आहे समाजवादी अर्थव्यवस्था. जी समाजवादी अर्थव्यवस्था आहे यामध्ये ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांची मालकी सर्वस्वी सरकारी म्हणजे सार्वजनिक मालकीची असते व आर्थिक व्यवहारात सरकारी हस्तक्षेप असतो, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अगदी विरोधात आहे समाजवादी अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था जर लक्षात घेतली आपण तर त्याच्या विरुद्ध आपणास समाजवादी अर्थव्यवस्था दिसून येते. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या सर्व साधनांवर मालकी ही सरकारची असते आणि जी काही किंमत ठरली जाते बाजारपेठेमध्ये, तर किंमत ही समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ठरत असताना मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनातून ठरत नसते, तर सरकार जी ठरवेल किंमत ती किंमत पे करून प्रत्येकाला ती वस्तू खरेदी करावी लागते किंवा त्याच किमतीला वस्तू विकावी लागते, जी सरकार ठरवून देईल त्याच किमतीला. त्यामुळे संपूर्ण सरकारी हस्तक्षेप असतो आर्थिक व्यवहारांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. यानंतर आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था. या दोन्ही अर्थव्यवस्थांची जेव्हा आपण व्याख्या पाहिली त्यानंतर आपण एक थोडक्यामध्ये पाहणार आहोत की भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थांमध्ये फरक नेमका काय आहे. तर काय दिलेलं आहे, पहिला मुद्दा आपण घेतलेला आहे उत्पादन साधनांचा मालकी हक्क. मग
भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची जी साधनं आहेत त्यावर मालकी हक्क कुणाचा असतो? पूर्णतः खाजगी व्यक्तींचा असतो. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मालकी हक्क हा सरकारचा असतो, खाजगी व्यक्तीला मालकी हक्क नसतो समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. दुसरी बाब अशी आहे की निर्णय प्रक्रिया. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जी निर्णय प्रक्रिया असते ती अधिक सक्षम म्हणावी लागेल किंवा अधिक गतिशील म्हणावी लागेल. कुठे असते? भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. खाजगी लोकांच्या हातात पूर्ण उत्पादन प्रक्रिया असते आणि खाजगी प्रत्येकाला मला ज्या वेळेस वाटतं की मी माझ्या उत्पादनामध्ये असा बदल करावा, मी लगेच तो बदल करतो. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं? जर एखादी वस्तूचं उत्पादन हे जुनं होऊ लागलेलं आहे, त्या जागेवर दुसरं उत्पादन पाहिजे, त्यातून लोकांना सोयी सुविधा उपलब्ध होत नाही, तर अशा वेळेस त्या उत्पादनाला बंद करून दुसरं उत्पादन सुरू करण्यासाठी जी काही निर्णय घ्यावा लागतो त्यामध्ये बरीच शिथिलता असते आणि त्यामुळे ती शिथिलता असल्यामुळे काय होतं? उपभोक्त्यांना मात्र सोयी आणि सुविधा लवकर उपलब्ध होत नाही. कोणत्या अर्थव्यवस्थेत? समाजवादी अर्थव्यवस्थेत. हा, किंमत कमी मिळेल परंतु ज्या सोयी सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे त्या होत नाही. आपल्या भारतामध्ये आपण पाहतो जे आपण आता आजचा जमाना आहे या मोबाईलचा, याच्यामध्ये BSNL ही सरकारची कंपनी आहे. परंतु BSNL ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होत्या वेळेच्या, त्या करून दिल्या नाहीत. त्यामुळे लोकांना BSNL पासून दूर जावं लागलं. दुसरी बाब आहे निर्णय प्रक्रियेत गतिशीलता असते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. निर्णय प्रक्रियेत गतिशीलता असते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये शिथिलता असते. आता ग्राहकांची पसंतीचा विषय म्हणजे ग्राहकांना काय पसंत पडतं तेच उत्पादन केलं पाहिजे असा दृष्टिकोन असतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये असा दृष्टिकोन नसतो. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय सोयीचं आणि काय मुख्य या दृष्टिकोनातूनच विचार करून उत्पादन केलं जातं. ते चौथा मुद्दा आहे किंमत निश्चितता. आपण पाहिलं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जी किंमत निश्चिती होत असते ती बाजार शक्तीनुसार निश्चित होत असते, त्यांच्या संतुलनातून निश्चित होत असते. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये किंमत निश्चिती ही कशामधून होत असते? सरकार ठरवेल त्या पद्धतीने किंमत निश्चित होत असते. आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे मुख्य उद्दिष्ट काय असतं? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मुख्य उद्दिष्ट जे असतं नफा महत्तमीकरण हे प्रमुख उद्दिष्ट भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं असतं. तर समाजवादी अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट काय असतं? नफा महत्तमीकरण हे उद्दिष्ट नसून समाजाचे कल्याण करणे हे प्रमुख उद्दिष्ट समाजवादी अर्थव्यवस्थेचं असतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधून काय होतं? तर तेजी मंदी जे आहे त्याला आपण व्यापार चक्र म्हणतात, त्यांचं असं अस्तित्व खूप मोठ्या प्रमाणात असतं. आपण पाहिलं ॲडम स्मिथ पासून ते JM केन्स पर्यंत जेवढे अगोदरचे JM केन्सच्या अगोदर जेवढे अर्थशास्त्रज्ञ झालेले आहेत त्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं आणि मुक्त अर्थव्यवस्थेचं समर्थन केलेलं आहे. परंतु त्यांच्या त्या समर्थनातून आणि जगामध्ये भांडवलशाहीचं साम्राज्य जास्त होतं त्यातून जे काही 1929च्या काळामध्ये जी काही जागतिक महामंदी आली त्या महामंदीमुळे जो काही नुकसान अर्थव्यवस्थांचं झालं जगाच्या, त्यातून धडा घेतला आणि तिथून पुढे समाजवादी अर्थव्यवस्थेचं महत्वही लोकांना कळू लागलं आणि सरकारचा हस्तक्षेप अतिशय महत्वाचा आहे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक क्रिया प्रतिक्रियांमध्ये की जेणेकरून सरकारी हस्तक्षेपातून तेजी आणि मंदीची जी चक्रे आहेत त्याच्यावर नियंत्रण आणलं जातं. उदाहरणार्थ तेजी किंवा मंदीचं चक्र जर निर्माण होत असेल तर भारतामध्ये मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण ही दोन धोरणे प्रमुखतः कार्य करतात आणि त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असतात. तिसरा आहे त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे उत्पादनाची प्राथमिकता. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक उत्पादन कोणत्या वस्तूंचं होतं? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वस्तू पासून नफा जास्त मिळतो अशा वस्तूंचं उत्पादन जास्त होतं. मग नफा कुठून मिळतो? तर प्राथमिक वस्तूंपासून नफा मिळत नाही. मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तूंपासून अधिक नफा मिळत नाही.
तर नफा कोणत्या वस्तूपासून मिळतो? चैनीच्या वस्तूपासून आणि निम्न चैनीच्या वस्तू ज्या आहेत आरामदायी वस्तू त्यामधून नफा जास्त मिळतो. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग त्याच वस्तूंचं उत्पादन करतात ज्या वस्तूंपासून अधिकाधिक नफा मिळवता येईल. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र प्राथमिकता दिली जाते की लोकांच्या मूलभूत गरजा ह्या अगोदर पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्या पूर्ण करणाऱ्या वस्तूंचं उत्पादन सर्वात अगोदर करण्याचा प्रयत्न केला जातो. नंतर आर्थिक विषमता. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जर भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल तर त्यामध्ये आर्थिक विषमता खूप मोठ्या प्रमाणात वाढीस लागते. अहिरे आणि नाहिरे ही जे परिस्थिती आहे ही परिस्थिती भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जास्त असते. श्रीमंत हे खूप श्रीमंत होत राहतात आणि गरीब हे दिवसेंदिवस गरीबच होत जातात. ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा दोष आहे. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र समानता आणण्याला प्राथमिकता दिलेली असते आणि विषमता कमी करण्याचा प्रयत्न समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने होत असतो. म्हणून आर्थिक विषमता निर्माण होते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये, तर समानता निर्माण होते समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. आणि शेवटचा मुद्दा घेतलेला आहे आपण, कार्यक्षमता व उत्पादन क्षमता. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कार्यक्षमता, उत्पादनाची कार्यक्षमता, उत्पादन घटकांची कार्यक्षमता ही अधिक असते आणि ती अधिक असल्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता ही अधिक असते. आता कार्यक्षमता म्हणजे काय, उत्पादन क्षमता म्हणजे काय, ते जसा जसा संदर्भ पुढे येईल त्या संदर्भाने आपण त्याचं विश्लेषण पाहू. किंवा तुम्हाला जर माहित असलं कार्यक्षमता म्हणजे काय, उत्पादन क्षमता म्हणजे काय, याची जर आपणास माहिती असेल तर आपण एक काम करावे विद्यार्थ्यांनी, या व्हिडिओला खाली कमेंट्समध्ये, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट्समध्ये एवढं तर तुम्हाला मी होमवर्क देऊ शकतो या ठिकाणी, कार्यक्षमता किंवा उत्पादन क्षमता, बरं उत्पादन आणि उत्पादन क्षमता, उत्पादन आणि उत्पादन क्षमता या दोघांमधला जो फरक आहे तो आपण कमेंट्स बॉक्समध्ये टाकावा. म्हणजे आपण किती काळजीनं हा व्हिडिओ पाहिला आणि आपल्याला किती संकल्पना माहीत आहेत हे माझ्या लक्षात येईल. आणि म्हणजे मला पुढच्या लेक्चर बनवत असताना कोणती संकल्पना तुम्हाला सांगायची हे लक्षात राहील. बाकीच्या संकल्पना मी तुम्हाला विश्लेषण केलेल्या आहेत. उत्पादन आणि उत्पादन क्षमता म्हणजे काय ते आणि या उत्पादन आणि उत्पादन क्षमतेमध्ये असलेला फरक, या दोन्हीपैकी कुठलंही एक विश्लेषण आपण कमेंट्स बॉक्समध्ये टाकावं. जर आपणास माहीत असेल तर, माहीत नसेल नाही टाकलं तरी चालेल, मी सांगेलच तुम्हाला. हे आपण पाहिले गुण आहेत, दोष आहेत भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा. मग आता आपण काय पाहणार, तर भारताने जी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, खूप चांगलं काम झालेलं आहे भारताच्या दृष्टिकोनातून की त्यांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. दोन्ही अर्थव्यवस्थांचे गुण आणि दोष बाजूला सारून गुणांचा अनुकरण करून एक मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था भारताने स्वीकारली. कशाला म्हणायचं मिश्र अर्थव्यवस्था, तर ज्या अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि साम्यवादी म्हणा किंवा समाजवादी अर्थव्यवस्था अशा दोन्हींचे सह अस्तित्व असते, अशा अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. ही झाली तटस्थ दृष्टिकोनातून मिश्र अर्थव्यवस्थेची व्याख्या. दोन्हींचे सह अस्तित्व असते अशा अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. ही जी व्याख्या आपण केलेली आहे ही तटस्थ व्याख्या आहे. आणि होता होय तो विद्यार्थ्यांनी जे तटस्थ व्याख्या असतात त्या अधिक लक्षात ठेवाव्या. एका दिशेने झुकणारी व्याख्या करणे हे अर्थशास्त्रामध्ये चालत नाही. तर बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचलो मी, तुम्ही जे वाचला स्पर्धा परीक्षेसाठी, त्यामध्ये अशी व्याख्या केलेली आहे मिश्र अर्थव्यवस्थेची की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाहीचे गुण आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे गुण एकत्रित करून जी अर्थव्यवस्था उभी राहिलेली आहे तिला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. बरोबर आहे. मिश्र अर्थव्यवस्था तोच प्रयत्न करते की जेणेकरून दोन्हींचे गुण एकत्र आणता येतील, परंतु मिश्र अर्थव्यवस्थेचा तटस्थ भाषेमध्ये जी व्याख्या आहे ती तशी होत नाही. तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, ज्या अर्थव्यवस्थेत तटस्थ पद्धतीने भाषा जी व्याख्या आहे ती
आणि सायंटिफिकच असलं पाहिजे आपण आपला विचार सुद्धा, झुकला नाही पाहिजे कोणत्याही दिशेला, तर आपण आपली बुद्धी अधिक कार्य करू शकते. आपण जर आपला विचार झुकवला किंवा व्याख्या झुकवली एका दिशेने, तर आपण कुठेतरी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा प्रश्न पडला तिथे आपल्याला दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून तटस्थ व्याख्या लक्षात ठेवायची. मिश्र अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं, तर ज्या अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि साम्यवादी दोन्हींचे सहअस्तित्व असते अशा अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. ही तटस्थ व्याख्या आपण लक्षात ठेवावी. मग आपण पाहिलंय कोणत्या याच्यानुसार, साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत विकासाच्या अवस्थेनुसार प्रकार. मग विकासाच्या अवस्थेनुसार प्रमुख दोन प्रकार आपण सांगितलेले आहेत, विकसित अर्थव्यवस्था आणि अल्प विकसित म्हणा किंवा अविकसित अर्थव्यवस्था. ही जी विकसित अर्थव्यवस्था आहे ते कशाला म्हणतात, तर ज्या अर्थव्यवस्थांचे दरडोई उत्पन्न हे खूप जास्त असून राहणीमानाचा दर्जा उंचावलेला असतो. कुणाच्या राहणीमानाचा, तेथील जनतेच्या राहणीमानाचा दर्जा उंचावलेला असतो, अशा अर्थव्यवस्थांना विकसित अर्थव्यवस्था असे म्हणतात. दरडोई उत्पन्न. आता हे विकसित अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था या ज्या संकल्पना आहेत या प्रामुख्याने कशा आहेत, तुलनात्मक आहेत संकल्पना. तुम्ही जे गरिबीचं जे दारिद्र्याचं जेव्हा संकल्पना पाहता त्या ठिकाणी एक ॲब्सोल्यूट पॉवर्टी अँड एक कंपॅरेटिव्ह पॉवर्टी अशा दोन प्रकार असतात. तसेच येथे सुद्धा विकासाच्या संकल्पना ह्या कशा आहेत, ॲब्सोल्यूट म्हणता येणार नाही तर त्या काय तौलनिक आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातून जेव्हा आपण प्रकार पाडतो, अर्थव्यवस्थेच्या संदर्भातून जेव्हा आपण प्रकार पाडतो तेव्हा विकासाच्या अवस्था कशा पाडाव्या लागतात, आपल्याला तौलनिक दृष्टिकोनातून तुलनात्मक करावं लागतं. विकास ही एक प्रक्रिया आहे. विकास हे काही एक अंतिम बिंदू नाही, ज्या बिंदूवर पोहोचला म्हणजे त्याला विकसित म्हणता येईल. लक्षात ठेवा, विकास ही एक प्रक्रिया आहे. विकास हा काही अंतिम बिंदू नाही की ज्या बिंदूवर पोहोचलो म्हणजे तो विकसित झाला असं म्हणता येईल. अशी तर लक्षात ठेवायचं, हे आपण जे विकासाच्या अवस्थेनुसार जे काही प्रकार पाडत आहोत ते तौलनिक आहेत, ॲब्सोल्यूट नाहीत. मग ज्या अर्थव्यवस्थांचे दरडोई उत्पन्न हे खूप जास्त असते इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत आणि त्यातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा खूप सुधारलेला असतो. परत ज्या अर्थव्यवस्थांचं अवलंबून जे आहे, अवलंबित्व सर्वाधिक उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्रावर असतोय, अशा सर्व अर्थव्यवस्थांना विकसित अर्थव्यवस्था असे संबोधले जाते. जागतिक बँक आहे, UNDP सारख्या ज्या संघटना आहेत वेगवेगळे निर्देशांक वापरून असे देशांचे वर्गीकरण करत असतात. परंतु शेवटी सर्वांनी जे केलेलं वर्गीकरण आहे ते शेवटच्या टप्प्यात जर विचार केला तर ते तौलनिक स्वरूपाचंच आहे. हे विकासाच्या अवस्थेनुसार पहिला प्रकार आहे विकसित अर्थव्यवस्था. आणि विकसित अर्थव्यवस्थेच्या विरुद्धच आपण सांगू शकतो अल्प विकसित अर्थव्यवस्था. तर ज्या अर्थव्यवस्थांचे दरडोई उत्पन्न विकसित देशांच्या, ज्या आपण अगोदर पाहिलं खूप जास्त दरडोई उत्पन्न आहे, त्यांच्या तुलनेत खूप कमी दरडोई उत्पन्न आहे. बरोबर. ज्या अर्थव्यवस्थांचे दरडोई उत्पन्न विकसित देशांच्या तुलनेत खूपच कमी असून राहणीमानाचा दर्जा खालावलेला असतो व दारिद्र्याचे दुष्ट चक्र त्या ठिकाणी कार्यरत असते, अशांना अविकसित अर्थव्यवस्था असे म्हणतात. बरोबर आहे. ज्या अर्थव्यवस्थांमध्ये दरडोई उत्पन्न खूप कमी असतं विकसित देशांच्या तुलनेत आणि तेथील लोकांचा राहणीमानाचा दर्जा खूप खालावलेला असतो, त्याच सोबत त्या देशामध्ये किंवा त्या अर्थव्यवस्थांमध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र कार्य करत असतं, त्या अर्थव्यवस्थांना आपण अल्पविकसित अर्थव्यवस्था असे म्हणतो. मग दारिद्र्याचं दुष्टचक्र कशाला म्हणतात, तर ते दुष्टचक्र काय वेगळं नाही, परस्परावलंबन आहे. एका घटकाचं दुसऱ्यावर, दुसऱ्या घटकाचं तिसऱ्यावर, तिसऱ्या घटकाचं चौथ्यावर. मग काय होतं, त्या देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न कमी आहे. मग दरडोई उत्पन्न कमी आहे म्हणून त्यांची बचत कमी आहे. बचत कमी आहे म्हणून त्यांची गुंतवणूक कमी आहे. गुंतवणूक कमी आहे म्हणून तेथे उत्पादन कमी आहे. उत्पादन कमी आहे म्हणून तिथं रोजगाराची निर्मिती कमी आहे. आणि रोजगाराची निर्मिती कमी असल्यामुळे बेरोजगारी जास्त आहे. आणि बेरोजगारी जास्त असल्यामुळे उत्पन्न आणखी कमी आहे आणि लोक गरीब आहे. हे दारिद्र्याचं दुष्टचक्र असतं. वेगवेगळ्या प्रकारे
दारिद्र्याचं दुष्टचक्र बनवता येतं. हा एक मी जे सांगितलं तुम्हाला थोडक्यामध्ये तो एक प्रकार आहे. असे 2-3 प्रकारे आपल्याला दारिद्र्याचं दुष्टचक्र बनवता येतं. जेव्हा आपण दारिद्र्याचा अभ्यास करू तिथे आपण व्यवस्थितरित्या दारिद्र्याच्या दुष्टचक्राचा अभ्यास करणारच आहोत. हे विकसनशील अर्थव्यवस्था हा जो प्रकार आलेला आहे पुढे, तर ज्या अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचे 2 प्रकार आपण पाहिलेला आहे. तर या विकसनशील अर्थव्यवस्था कुणाला म्हणायचं, तर थोडक्यामध्ये काय आहे, तर ज्या अर्थव्यवस्थांनी थोडंफार पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, औद्योगिकरणाच्या निर्मितीस सुरुवात केलेली आहे आणि ज्या अर्थव्यवस्थेचा जो जीडीपी आहे, या जीडीपीचा वृद्धी असू द्या, जीडीपी कमी असेल, जीडीपी विकसित देशांच्या तुलनेत खूप कमी असेल, दरडोई उत्पन्न विकसित देशांच्या तुलनेत खूप कमी असेल, परंतु या अर्थव्यवस्थांनी काय केलेलं आहे, विकासाच्या दिशेने मार्गक्रम करण्यास सुरुवात केलेली आहे आणि या देशांचा जीडीपीचा वृद्धी दर हा वाढू लागलेला आहे. मग अशा अर्थव्यवस्थांना अविकसित म्हणायचं की विकसित म्हणायचं, मग या दोन्हीला बाजूला सारून अशा अर्थव्यवस्थांना विकसनशील अर्थव्यवस्था असे संबोधण्यास सुरुवात झालेली आहे. भारताला विकसनशील अर्थव्यवस्था असं संबोधलं जातं, कारण भारताचा 11व्या पंचवार्षिक योजना कालावधीमध्ये 8% जीडीपीचा वृद्धी दर राहिलेला आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा तोच वृद्धी दर साध्य झालेला आहे. आणि 11च्या अगोदर जेवढ्या काही पंचवार्षिक योजना झाल्या त्यामध्ये कुठल्याही पंचवार्षिक योजनेत एवढा मोठा वृद्धी दर साध्य झालेला नाही. मग या ठिकाणी आपण काय व्याख्या लिहिलेली आहे, विकासाच्या प्रक्रियेच्या दिशेने अधिक वेगाने मार्गक्रम करीत असलेल्या अर्थव्यवस्थांना विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हणतात. जीडीपी आणि दरडोई उत्पन्नातील वृद्धी दर जास्त असणे, आकार जास्त असणे असे नाही, वृद्धी दर जास्त असणे, पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती वेगाने करणे, औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत चालना देण्याच्या दिशेने पावले टाकणाऱ्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हणतात. लक्षात आलं तुमच्या विकसनशील. आता खुलेपणानुसार जे प्रकार आहेत त्यामध्ये खुली अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं, त्याला आपण मुक्त अर्थव्यवस्था असेही म्हणतो. तर ज्या अर्थव्यवस्थांचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा पूर्णतः मुक्त असतो, कुठल्याही प्रकारचे बंधने नसतात, कुठल्याही वस्तू आणि सेवांच्या आयातीवर किंवा निर्यातीवर बंधन नसतं, अटकाव नसतो, अशा अर्थव्यवस्थांना मुक्त किंवा खुली अर्थव्यवस्था असे म्हणतात. तर त्याच्या विरुद्ध आहे बंदिस्त अर्थव्यवस्था. ज्या देशांची अर्थव्यवस्था परकीय व्यापारासाठी पूर्णतः बंदिस्त स्वरूपाची असते, ज्या देशांची अर्थव्यवस्था परकीय व्यापारासाठी पूर्णतः बंदिस्त स्वरूपाची असते त्यास बंदिस्त अर्थव्यवस्था असे म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1947च्या अगोदर भारताची अर्थव्यवस्था ही खुली अर्थव्यवस्था होती की बंदिस्त अर्थव्यवस्था होती, हा प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतो. 1947च्या अगोदर भारताची अर्थव्यवस्था ही खुली अर्थव्यवस्था होती की बंदिस्त अर्थव्यवस्था होती, हा प्रश्न तुमच्या समोर ठेवतो. कमेंट बॉक्समध्ये आपण टाका. तर बंदिस्त अर्थव्यवस्था कशाला म्हणतात, ज्या देशांची अर्थव्यवस्था परकीय व्यापारासाठी पूर्णतः बंदिस्त स्वरूपाची असते त्यास बंदिस्त अर्थव्यवस्था असे म्हणतात. ही बंदिस्त अर्थव्यवस्था पूर्णतः बंद परकीय व्यापारासाठी, त्याला बंदिस्त अर्थव्यवस्था असे म्हणतात. तर संमिश्र अर्थव्यवस्था, आता काय झालं बघा, बऱ्याच अर्थव्यवस्था बंदिस्त होत्या, काही अर्थव्यवस्था मुक्त होत्या, परंतु बंदिस्त अर्थव्यवस्था ठेवूनही अर्थव्यवस्थेचा विकास नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने बंदिस्त अर्थव्यवस्थेच्याच प्रारूपाचा स्वीकार केलेला दिसून येतो. ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत तेवढ्यांची आयात करायची, सर्वच्या सर्व वस्तूंच्या आयात मुक्त ठेवायची नाही, निर्यातीला मात्र प्रोत्साहन द्यायचं, अशी एक निर्यात धोरण, आयात निर्यात धोरण भारताने स्वीकारलेलं होतं. परंतु पाहिलं आपण तर 1990 पर्यंत भारताच्या जीडीपी मध्ये किंवा आर्थिक विकासाचा दर हा खूप काही मोठा राहिलेला नाही. मग असं बऱ्याच अर्थव्यवस्थांच्या दृष्टिकोनात लक्षात आलं की एकतर आपण बंदिस्त अर्थव्यवस्थेतूनही खूप मोठं काही आपण साध्य करता येत नाही, मग त्यापेक्षा काही प्रमाणात आपण आपली अर्थव्यवस्था खुली केलेली खूप चांगली.
मग 1991 पासून बऱ्या मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थांचे मुक्तीकरण सुरू झालेले आपल्याला दिसून येत आहे. तर भारताने 1991 पासून जे मोठ्या प्रमाणावर मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने पावले टाकण्यास मोठ्या प्रमाणावर जी सुरुवात केलेली आहे, त्याच्या पाठीमागची जी काही कारणं आहेत ते आपण पुढे अभ्यासणारच आहोत. नवीन आर्थिक धोरण 1991 अभ्यास करत असताना त्यामध्ये आपण ते पाहणार आहोत. पण 1991 पासून काय झालेलं आहे, संमिश्र अर्थव्यवस्थांचं प्रमाण जगामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा पूर्णतः आज मुक्त अर्थव्यवस्था नाही, तर संमिश्र स्वरूपाचीच अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून आहे. बरेच असे वस्तू आणि सेवा आहेत ज्यावर अटकाव भारतीय सरकार करते आयात आणि निर्यातीवर. त्याचसोबत आजही जगामध्ये कामगारांचं जे काही आयात आणि निर्यात आहे, कामगार वर्गाला मुक्त संचार करणे, एका देशातून दुसऱ्या देशात जाणे, त्या ठिकाणी काम करणे, कामगार हा एक घटक आहे ना उत्पादनाचा. भांडवलाच्या आयात निर्यातीला तुम्ही मुक्त करत आहात, परंतु कामगारांच्या मात्र दुसऱ्या देशात जाऊन काम करण्यावर मात्र पूर्णतः मुक्तता आपणास दिसून येत नाही. म्हणून संमिश्र अर्थव्यवस्थांचे स्वरूप जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपणास दिसून येते. मग ज्या देशाची अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत काही प्रमाणात खुली तर काही प्रमाणात बंदिस्त स्वरूपाची असते, अशा अर्थव्यवस्थेस संमिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था असे संबोधले जाऊ शकते. परंतु ही संमिश्र अर्थव्यवस्था हा जो प्रकार आहे, हा प्रकार आपल्या अर्थशास्त्रामध्ये अजून हा तिसरा प्रकार म्हणून नमूद केलेला जात नाही. तर प्रमुख खुलेपणानुसार प्रमुख दोनच प्रकार लक्षात ठेवायचे, मुक्त अर्थव्यवस्था आणि बंदिस्त अर्थव्यवस्था. हा संमिश्र अर्थव्यवस्था नवीन प्रकार पुढे आलेला आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात जगात अशी एकही अर्थव्यवस्था नाही जी पूर्णतः मुक्त नाही किंवा पूर्णतः बंदिस्त नाही, असं स्टेटमेंट आपण खाली टाकलेलं आहे. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. आता अर्थव्यवस्थांमध्ये जी अर्थव्यवस्था बनते, शेवटी अर्थव्यवस्थांमध्ये जे काही उत्पादनाचे क्षेत्रे आहेत, उत्पादन क्षेत्रे आहेत, क्षेत्रांची मिळून अर्थव्यवस्था बनते. किंवा अर्थव्यवस्थामध्ये तुम्हाला जर एक एक घटकाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला त्या अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण क्षेत्रांमध्ये करावं लागेल. अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणती क्षेत्रे आहेत. मग अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणती क्षेत्रे आहेत, तर त्यामध्ये सुद्धा 3 प्रकारामध्ये आपण या ठिकाणी त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. मग व्यवसायानुसार क्षेत्रे आहेत, मालकीनुसार क्षेत्रे आहेत. कशाची मालकी? उत्पादन साधनांची. आणि तिसरा रोजगारानुसार किंवा संघटनानुसार क्षेत्र आहे. संघटना म्हणजे की राजकीय संघटना या ठिकाणी नाही, संघटन हे तुम्हाला सांगत असताना लक्षात येईल. चला, व्यवसायानुसार जी क्षेत्रे आहेत ना, ती प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र असे 3 क्षेत्रे व्यवसायानुसार पडतात. तर मालकीनुसार जी क्षेत्रे आहेत ते सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारच्या मालकीचं क्षेत्र, खाजगी क्षेत्र म्हणजे खाजगी व्यक्तीच्या मालकीचं क्षेत्र, संयुक्त क्षेत्र म्हणजे जो उद्योग एखादा सरकार आणि खाजगी व्यक्ती दोघांनी एकत्रित येऊन भागीदारीतून उभा केलेला आहे, त्याला संयुक्त क्षेत्र असे म्हणतात. ते संयुक्त क्षेत्र. आणि चौथा आहे सहकार क्षेत्र. हे प्रमुख क्षेत्रे आहेत. आणि रोजगारानुसार किंवा संघटनानुसार 2 क्षेत्रे पडतात अर्थव्यवस्थेचे, संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. हे सर्वच्या सर्व प्रकार लक्षात असणे गरजेचे आहे. आतापर्यंत पुस्तकांमध्ये जे तुम्ही वाचता त्याच्यामध्ये व्यवसायानुसारची क्षेत्रे आणि मालकीनुसार क्षेत्रे लिहिलेली आहेत, परंतु रोजगारानुसार किंवा मग संघटननुसार क्षेत्रांचे प्रकार लिहिलेले नाही. परंतु हा प्रकार खूप महत्वाचा आहे. अर्थव्यवस्थेची व्यवस्था आणि सामाजिक परिस्थिती, समाजामध्ये म्हणजे कामगारांचं सामाजिक कल्याण आहे की नाही, त्यांना त्यांचे कल्याणाचे फायदे किंवा त्यांची सुरक्षा होते की नाही कामाच्या ठिकाणी, या दृष्टिकोनातून ही 2 क्षेत्रे बनवलेली आहेत आणि अर्थशास्त्रामध्ये त्याची नमूद आहे. तुम्ही जर तुमचा इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया काढला, तिथे सुद्धा तुम्हाला ती आकडेवारी सापडेल, संघटित रोजगार आणि असंघटित रोजगार. त्यामुळे त्याचाही अभ्यास, संघटित क्षेत्रातील रोजगार आणि असंघटित क्षेत्रातील रोजगार, त्यामुळे त्याचाही अभ्यास असणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांना ज्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये
पास व्हायचं आहे, पद मिळवायचं आहे त्यांच्यासाठी. मग प्राथमिक क्षेत्र कशाला म्हणतात, तर प्राथमिक क्षेत्रालाच आपण काय म्हणतो, कृषी आणि संलग्नित क्षेत्राला प्राथमिक क्षेत्र असे आपण संबोधतो. मग प्राथमिक क्षेत्राची व्याख्या काय बघा, ज्या वस्तूंचे उत्पादन नैसर्गिक प्रक्रियेतून होत असते व ज्यासाठी नैसर्गिक साधन सामग्रीचाच अधिक वापर होत असतो, अशा उत्पादनांचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होतो. लक्षात घ्या, ज्या वस्तूंचे उत्पादन नैसर्गिक प्रक्रियेतून होत असते व ज्यासाठी नैसर्गिक साधन सामग्रीचाच अधिक वापर होत असतो, अशा उत्पादनांचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होत असतो. मग हे असं उत्पादन कुठं होतं, तर हे असं उत्पादन सर्वाधिक कृषी क्षेत्रातच होतं, कृषीमध्येच होतं, शेतीमध्येच होतं. आणि शेतीसोबतच असे काही संलग्न क्षेत्र आहे ज्या ठिकाणी असं उत्पादन होतं. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी नैसर्गिक प्रक्रियेतून उत्पादन होत आहे, इथं चूक होऊ द्यायची नाही. मग याचं उदाहरण पाहायचं झालं तर काय, अन्नधान्यांचं उत्पादन आहे, फळांचं उत्पादन आहे, भाजीपाल्याचं उत्पादन आहे, माशांचं उत्पादन आहे. मग माशांचं उत्पादन तुम्ही समुद्रातल्या माशा पकडा, की तुम्ही तळ्यातल्या माशा पकडा, की तुम्ही धरणातल्या माशा, की तुम्ही तुमच्या शेतामध्ये तयार केलेलं जे काही शेततळ आहे त्याच्यात माशांचं उत्पादन केलं, ते सुद्धा कुठं येतं, प्राथमिक क्षेत्रामध्ये येतं. दुग्ध व्यवसाय आहे, दूध आहे, दुधापासून छोटे छोटे बनवलेले जे पदार्थ आहेत त्यांचाही समावेश प्राथमिक क्षेत्रामध्ये येतो. जंगल संपत्ती आहे, जंगलामधून जे जे काही मिळतं ते सर्व प्राथमिक क्षेत्रात आहे. रेशीम मिळतं आपल्याला किड्यापासून, ते किडा सुद्धा नैसर्गिक आहे, त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न, ते जे रेशीम आहे ते सुद्धा नैसर्गिक आहे. ते काय आपण कुठे एखाद्या कंपनीमध्ये किंवा कारखान्यामध्ये ते रेशीम तयार करू शकत नाही, ते त्या किड्यातूनच तयार करावं लागतं. त्याच्यामुळे ते नैसर्गिक प्रक्रियेतून होतं, म्हणून प्राथमिक क्षेत्रातलं आहे. कापूस आहे, औषधीजन्य वनस्पती आहेत, खाणे आहेत, उत्खनन आहे, इत्यादींचा समावेश प्राथमिक क्षेत्रामध्ये होत असतो. प्राथमिक क्षेत्र हे अशा प्रकारचं आहे. लक्षात ठेवायचं, प्राथमिक क्षेत्रातल्या वस्तू कोणत्या, खाली दिले जाऊ शकतात पर्याय, त्यापैकी आपल्याला निवडता आलं पाहिजे. तर द्वितीय क्षेत्र, या ठिकाणी थोडं द्वितीय क्षेत्र जे लिहिताना आहे ते मराठीच्या त्या फॉन्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्या ठिकाणी तसं उमटलेलं आहे, त्याला द्वितीय क्षेत्र असे वाचावे. तर मानवी द्वितीय क्षेत्र कशाला म्हणायचं, ज्याला द्वितीय क्षेत्रालाच औद्योगिक क्षेत्र असे म्हणतात. मानवी प्रयत्नातून आणि मशिनरीचा उपयोग करून उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या क्षेत्राला द्वितीय क्षेत्र असे म्हणतात, ज्याला औद्योगिक क्षेत्र असेही म्हणतात. हे द्वितीय क्षेत्र आहे. या ठिकाणी मशिनरींचा उपयोग केला जातो किंवा मानवी प्रयत्नांचा उपयोग करून त्या वस्तूंचे जे आकारमान आहे त्यामध्ये बदल केला जातो किंवा वस्तूंच्या गुणधर्मामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला जातो. अशा वस्तूंचं उत्पादन कोणत्या क्षेत्रात होतं, तर ते औद्योगिक क्षेत्रामध्ये होत असतं. त्यामध्ये काय आहे, प्रमुख कारखानदारी आहे, वस्तू निर्माण आहे, संगणक आहे, आपण संगणक वापरतो, लॅपटॉपवर आपण जो काही लॅपटॉप आहे, लॅपटॉपचं उत्पादन सुद्धा संगणक उद्योग क्षेत्रामध्ये येतं. मोबाईल आहे, पेनड्राईव्ह आहे, सिम कार्ड आहे, हेडफोन आहे, वीज निर्मितीचा कारखाना आहे, ट्रक आहे, रेल्वे आहे, ट्रेन आहे, बांधकाम इत्यादी सर्व ज्या ज्या वस्तू आपल्याला दिसून येतात की ज्यांचं उत्पादन मानवी प्रयत्नातून केलेलं असतं आणि ज्यासाठी मशिनरींचा उपयोग अधिकाधिक केलेला असतो, त्या सर्वांचा समावेश द्वितीय क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये होत असतो. तिसरं आहे तृतीय क्षेत्र. या तृतीय क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्था ज्या क्षेत्रात सेवांचं उत्पादन केले जाते, अर्थव्यवस्थेच्या ज्या क्षेत्रात सेवांचे उत्पादन केले जाते त्यास तृतीय क्षेत्र असे म्हणतात. त्यालाच सेवा क्षेत्र असेही संबोधले जाते. मग या सेवा कशाला म्हणायचं, उत्पादन नाही, वस्तू सोडता वस्तू नाही तर सेवा आपल्याला मिळते. सेवेतून आपल्याला उपयोगिताही मिळते, सेवेतून आपणास समाधानही मिळते आणि सेवेतून आपले कार्य सुद्धा होते. अशा सर्व प्रकारच्या ज्या सेवा आहेत तो सर्व सेवामध्ये येतो. हे बघा, आपण जे बोलतो आहोत फोनवरून, हा जो मोबाईल आहे हा मोबाईल उद्योग क्षेत्राचं उत्पादन आहे. मोबाईल मधले असलेलं सिम कार्ड हे सुद्धा उद्योग क्षेत्राचं उत्पादन आहे.
परंतु मोबाईलवर आपण जे बोलू शकतो दुसऱ्यांसोबत, ही जी सेवा टेलिकम्युनिकेशन सेक्टरनं उपलब्ध करून दिलेली आहे, BSNL असो किंवा आयडिया असो किंवा जिओ असो, ज्या काही कंपन्या ज्या आपल्याला बोलण्याची सेवा उपलब्ध करून देतात, ती सेवा त्यासाठी आपण पे करतो, फ्रीमध्ये नाही. मग त्या सेवा, अजून कोणत्या सेवा आहेत? व्यापार आहे, व्यापार ही सुद्धा सेवेमध्ये येतं. बँक आहेत, बँक काय करतात? आपल्याला काही पैसे निर्माण करून देतात का? नाही. आपलेच पैसे त्यांच्याकडे ठेवतात, त्याच्यावर व्याज आकारतात, किंवा आपल्याला कर्ज देतात, त्याच्यावर व्याज आकारतात. बँक आहे, सेवा देतात फक्त. वाहतुकीची सेवा, वाहतूक ही सेवा आहे. वाहतूक व दळणवळण, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर वस्तू घेऊन जाणे, ही एक सेवा आहे. याचा सुद्धा समावेश होतो. अंतर्गत व बहिर्गत संरक्षण, जे संरक्षण आपल्याला मिळतं, जे पोलीस व्यवस्था असते, ते काही वस्तूंचं उत्पादन करत नसतात, ते काय करत असतात? आपलं सुरक्षा करत असतात. तर ती सुद्धा सेवा आहे. प्रशासकीय व व्यावसायिक सेवा, त्याचसोबत गेस्ट हाऊस आपणास या ठिकाणी बऱ्याच शहरामध्ये दिसून येतं, ज्या ठिकाणी जाऊन आपण राहू शकतो. तिथं काही उत्पादन नसतं, पण आपल्याला त्या दिवशी त्या ठिकाणी राहण्याचे जी सेवा उपलब्ध होते, ते गेस्ट हाऊस, ते सुद्धा आपल्याला तृतीय क्षेत्रामध्ये समावेश होतो. इंटरनेट आहे, सॉफ्टवेअर्स आहेत, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, हे सॉफ्टवेअर्स आहेत, ॲप आहेत. हे काही वस्तू नाही आहे, तर ही सेवा आहे. यांचा सुद्धा समावेश तृतीय क्षेत्रामध्ये होतो. दूरचित्रवाणी आहे, दूरसंचार आहे, आणि न्याय व्यवस्था आहे, त्यातून मिळणारा न्याय आहे. या सर्व बाबी सेवा क्षेत्रामध्ये म्हणजे तृतीय क्षेत्रामध्ये समाविष्ट होत असतात. यानंतर आहे मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र. हा दुसरा प्रकार, वर्गीकरणाचा दुसरा प्रकार. अगोदरचा प्रकार पाहिला, हा दुसरा प्रकार. व्यवसायानुसारचा पाहिला, हा दुसरा मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र. मग मालकीनुसार लगेच आपल्या लक्षात येतं, समाजवादी अर्थव्यवस्था पाहिली आपण, भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहिली, मिश्र अर्थव्यवस्था पाहिली आपण. मग सार्वजनिक क्षेत्र जे आहेत, सार्वजनिक क्षेत्र मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार मुख्य. पहिला आहे सार्वजनिक क्षेत्र, दुसरा आहे खाजगी क्षेत्र, तिसरा आहे संयुक्त क्षेत्र, आणि चौथं सहकार क्षेत्र. असे प्रमुख प्रकार आहेत. मग सार्वजनिक क्षेत्र कशाला म्हणायचं? तर उत्पादनाची जी उद्योग किंवा उद्योग संस्था सरकारच्या मालकीची असतात व सरकारी व्यवस्थापनाने कार्यरत असतात, अशा उद्योग आणि उद्योग संस्थांचा समावेश सार्वजनिक क्षेत्रात होतो. सर्वसाधारण सरळ सरळ व्याख्या आहे. जी उद्योग सरकारच्या मालकीचे आहेत, सरकार त्याच्यावर नियंत्रण ठेवते, सरकार तिचं व्यवस्थापन करते, अशा उद्योगांचा समावेश सार्वजनिक उद्योगामध्ये किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये होत असतो. उदाहरणार्थ, उद्योग जर म्हटलं आपण, रेल्वे उद्योग आहे, संरक्षण आहे, ॲटॉमिक एनर्जी आहेत, हे उद्योग जे आहेत ना सरकारचे, हे 3 उद्योग. आता रेल्वेमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये नवीन जे प्रकार आले रेल्वेचे, ते खाजगी व्यक्तींना चालवण्यासाठी सुरू झालेले आहेत, नवीन प्रकार रेल्वेमधले. परंतु पूर्णतः आतापर्यंत अगोदर रेल्वे उद्योग हा पूर्णतः सरकारसाठी सुरक्षित होता. म्हणजे खाजगी व्यक्तीला स्वतःची रेल्वे तयार करून औरंगाबाद ते मुंबई किंवा औरंगाबाद ते पुणे अशी रेल्वे स्वतःची चालवायची आणि लोकांकडून सीटरने पैसे गोळा करायचे, अशी काही व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नव्हती. रेल्वे चालवणार फक्त कोण? सरकार. म्हणजे हा रेल्वे उद्योग हा सरकारच्या मालकीचा होता. संरक्षणाच्या संदर्भातला सुद्धा जे काही व्यवस्था आहे, उद्योग आहे, ते सरकारच्या मालकीचे आहेत, राखीव आहेत सरकारसाठी. आणि ॲटॉमिक एनर्जी जे आहेत ते रेल्वे उद्योगाचं काही प्रमाणामध्ये खाजगीकरण झालेलं आहे. हे उद्योग उच्चारलेलो आम्ही. आता काही उद्योग संस्था सुद्धा सरकारच्या मालकीच्या आहेत. SBI स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, नाबार्ड आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, BSNL आहे, पोस्ट ऑफिस आहे, भेल आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आहे. ही जी उद्योग संस्था आहेत, ह्या सुद्धा सरकारच्या मालकीच्या आहेत. यांनाही सार्वजनिक उद्योग असे संबोधले जाते. उद्योग संस्था, सार्वजनिक उद्योग संस्था असे यांना संबोधले जाते.
आता उद्योग आणि उद्योग संस्था या दोन संकल्पनांमध्ये थोडा फरक आहे. उद्योग म्हणजे एकाच विशिष्ट प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन करणारे देशामधील जेवढे काही कारखाने आहेत त्या सर्वांचं मिळून बनतो तो उद्योग. तो सर्वांचा मिळून जो बनतो तो असतो उद्योग. आणि उद्योग संस्था कशाला म्हणतात? हे एक प्रकारचंच वस्तूंचं उत्पादन करणारे जे कारखाने त्यातला एक कारखाना बाजूला काढणे, एका कारखान्याला संबोधणे, त्याला म्हणतात उद्योग संस्था. उदाहरणार्थ, तुमच्या आजूबाजूला कुठेतरी साखर कारखाना असेल, त्याला आपण काय म्हणतो? उद्योग संस्था म्हणतो. तो कारखाना संबोधला जातो, त्याला उद्योग संस्था असे म्हणतात एका गटाला. परंतु महाराष्ट्रामध्ये जेवढे काही साखर कारखाने आहेत या सर्वांचा मिळून, किंवा भारतामध्ये जेवढे काही साखर कारखाने आहेत त्या सर्वांचा मिळून काय बनतो? साखर उद्योग बनतो. मग उद्योग आणि उद्योग संस्था या दोन संकल्पना वेगळ्या आहेत, त्या आपल्या लक्षात असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये गल्लत होता कामा नये. हे मालकीनुसार उद्योग. हे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहेत. आता खाजगी क्षेत्रातील उद्योग म्हणजे काय? तर ज्या उद्योग संस्थांची मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण खाजगी व्यक्तींच्या हाती असते त्या उद्योगांना खाजगी उद्योगधंदे असे म्हणतात. ते सर्व उद्योगधंदे खाजगी क्षेत्रात येतात. या उद्योगांचा मुख्य उद्देश काय असतो? तर व्यक्तिगत नफा महत्तमीकरण. म्हणजे जो उत्पादक आहे त्याला एकच माहित असतं, आपला नफा महत्तमीकरण झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे हे खाजगी क्षेत्रातल्या उद्योगाचं प्रमुख उद्दिष्ट असतं. आणि त्या उद्दिष्टासाठी ते उद्योग सतत प्रयत्न करत असतो. त्यामध्ये उदाहरणार्थ औरंगाबाद शहरामध्ये व्हिडिओकॉन कंपनी आहे, बाजाज आहे, ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या खाजगी व्यक्तींनी उभ्या केलेल्या कंपन्या आहेत. तर स्कोडा सारखी कंपनी भारतामध्ये आलेली आहे. स्कोडा ही बाहेरून आलेली कंपनी आहे. ही आंतरराष्ट्रीय कंपनी, ज्याला मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असे म्हणतात, ती आहे. व्हिडिओकॉन सुद्धा मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आहे. असं नाही की फक्त स्कोडा बाहेरच्याच देशाच्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असतात. आपल्या देशातल्या ज्या कंपन्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय कंपन्या नसतात असं काय नाही. व्हिडिओकॉन सुद्धा काय आहे? आंतरराष्ट्रीय उद्योग संस्था आहे, की जिचे दुसऱ्या देशामध्ये सुद्धा व्हिडिओकॉनचे बरेच उद्योग त्यांनी उभारलेले आहेत. हे खाजगी क्षेत्रातील उद्योग आहेत. शेवटी यांनी कसेही उद्योग उभे केले, यांचा प्राथमिक उद्देश एकच असतो, नफा महत्तमीकरण. त्यानंतर संयुक्त क्षेत्र आहे. तर काही उद्योग असे असतात ज्या उद्योगांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी दोघांनी एकत्रित येऊन गुंतवणूक करून उद्योग उभा केलेला असतो, त्याला संयुक्त क्षेत्र असे म्हणतात. म्हणजे सरकारी उद्योग, सरकारी व्यक्ती आणि खाजगी व्यक्ती या दोघांनी एकत्रित येऊन उभा केलेल्या उद्योगाला संयुक्त क्षेत्रातील उद्योग असे म्हणतात. याची व्याख्या काय केलेली आपण बघा. संयुक्त क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की ज्यात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामार्फत गुंतवणूक केली जाते. तसेच उद्योगावर अधिकाधिक नियंत्रण सरकारचे असते. इथं सरकार ते झालेले आहे, सरकारचे असे वाचावे, सरकारचे असते. बरोबर आहे. संयुक्त क्षेत्रामध्ये काय असतं? दोघांनी एकत्रित उभा केलेला उद्योग आहे, परंतु अधिक नियंत्रण सरकार ठेवते. कारण सरकार त्याच उद्योगांमध्ये खाजगी व्यक्ती सोबत एकत्र येते. जे उद्योग सर्वसाधारणपणे ज्या प्राथमिक वस्तू आहेत किंवा अतिशय महत्वाच्या वस्तूंचं उत्पादन जे उद्योग करत असतात त्या संदर्भातच सरकार खाजगी व्यक्तीसोबत येऊन संयुक्त रित्या उद्योग उभा करत असते. पण त्यावर मालकी, आणि शेवटी सरकारची मालकी ही कुठेही कोणत्याही वेळी अधिकच चालत असते. सरकारने फक्त स्वतःच्या सरकारत्वामध्ये असलं पाहिजे. नसता बरेच आहेत खाजगी उद्योग सुद्धा जे सरकारसोबत उद्योग उभा करतात आणि मग नंतर सरकारचा जो काही मंत्री आहे किंवा मुख्यमंत्री आहे किंवा मग पंतप्रधान आहे त्यांनाच त्यांच्या पुढे वाकायला करतात. काय त्यांना माहित आहे, परंतु आपणास ते चित्र दिसलं नाही पाहिजे. कारण आपण भारतीय आहोत. आपल्या भारतामध्ये आपले जे मुख्यमंत्री आहेत, आपले जे पंतप्रधान आहेत, आपण जे निवडून दिलेले मंत्री आहेत कुठल्याही प्रकार,
क्षेत्रातले त्यांनी या खाजगी उद्योजकांच्या समोर वाकलं नाही पाहिजे अशी आपली इच्छा असते, कारण आपण त्यांना निवडून दिलेलं असतं. त्याच्यामुळे ही इच्छा आपण व्यक्त केलीच पाहिजे. तर यामध्ये खाजगी व्यक्तीमध्ये सहसा व्यक्ती समूह असतो. येथे एकच व्यक्ती नसतो संयुक्त क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रातला, तर जवळपास काय असतं, एक व्यक्तींचा समूह एकत्र येऊन सरकार सोबत ते टायप करून उद्योग उभारत असतात. त्यानंतर सहकारी क्षेत्र आहे बघा, हे क्षेत्र अतिशय महत्वाचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये, आर्थिक, सामाजिक, राजकीय सर्वच प्रकारच्या विकासामध्ये सहकारी क्षेत्रानं खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. सहकारी क्षेत्र अतिशय महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास. तर सहकारी तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या उद्योग संस्थांचा समावेश सहकारी क्षेत्रात होतो. मग सहकारी तत्व काय काय आहे? जी काही सहकारी तत्व आहेत त्या तत्वानुसार जर उद्योग उभा केला असेल तर त्या उद्योगाचा समावेश सहकारी क्षेत्रामध्ये होतो. आता सहकाराची तत्वे काय काय आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे, आणि ती तुम्हाला माहित असतील तर आपण या कमेंट बॉक्समध्ये टाकावी. काय काय आहेत मलाही कळेल, माझे किती विद्यार्थ्यांपर्यंत जे बेसिक नॉलेज आहे ते माहीत आहे, किंवा मग तुम्हाला माहीत नसेल तर टाकू नका, आपण नंतर चर्चा करणारच आहोत. तर सहकारामध्ये काय असते, सामूहिक हित साध्य करण्यासाठी लोकशाही तत्वानुसार स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला सहकारी संस्था असे म्हणतात. ही झाली व्याख्या. सामूहिक हित साध्य करण्यासाठी लोकशाही तत्वानुसार स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला सहकारी संस्था असे म्हणतात. ही आहे सहकारी संस्था. या ठिकाणी आपण थांबू. यामध्ये आणखी काय राहिलेलं आहे, उद्योगांचे एक जो क्षेत्रे आहेत त्याच्यामध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र काय आहे त्याचा अभ्यास आपला राहिलेलाच आहे. तो आपण पुढे कधीतरी जसा संदर्भ येईल तसा आपण त्याचा व्याख्या आणि त्याचे जेवढी काही माहिती आहे ती तुम्हाला माहिती पोहोचवली जाईल. संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र कशाला म्हणायचं. चालेल, आपण या ठिकाणी थांबू आता.